नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ए क्लास एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये। तर मित्रांनो, जलसंधारण विभागामध्ये जवळजवळ 8767 पदांची भरती ही होणार आहे। तर तुमची जर 10वी झालेली असेल, 12वी झालेली असेल, काही विद्यार्थ्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे मित्रांनो। जलसंधारण विभागामध्ये 8767 पदांची भरती ही होणार आहे। त्याबद्दल काय ऑफिशियल अपडेट आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे बघूयात। त्या अगोदर तुम्ही जर अजून आपल्या ए क्लास एज्युकेशन युट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलेले नसेल तर अगोदर सर्वांनी आपल्या ए क्लास एज्युकेशन युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। सर्वांनी टेलिग्रामला जॉईन व्हायचं आहे। तर टेलिग्राम वरती तुम्हाला जे काही अपडेट आहेत, नवीन भरती आल्यानंतरचं जे काही अपडेट आहेत, त्यानंतर हॉल तिकीट आलेलं कोणत्या एक्झामचं, त्यानंतर क्वेश्चन पेपर असेल, सर्व काही इन्फॉर्मेशन तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल वरती भेटणार आहेत। ए क्लास एज्युकेशन टेलिग्राम चॅनलला सर्वांनी जॉईन व्हायचं आहे। याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। तर मित्रांनो, हे आहेत ऑफिशियल अपडेट। बघा, जलसंधारण विभागात होणार 8767 पदांची भरती, राज्यातील सुशिक्षित तरुणांना मिळणार दिलासा। ओके, जलसंधारण विभागामध्ये नव्याने 8767 पदांचा आकृतीबंध तयार करून तो वित्त विभागाकडे सादर करण्यात आला होता। या सर्व पदांना आता हाय पॉवर कमिटीने मान्यता दिली असून लवकरच महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ही भरती प्रक्रिया जलदरित्या राबविली जाणार आहे। तर तुमची ही जी काही भरती प्रक्रिया आहे तर ती एमपीएससी मार्फत राबवली जाणार आहे। ओके, म्हणजे तुमचे जे काही पेपर आहेत तर ते पेपर तुमचे ऑफलाईन होऊ शकतात, ऑफलाईन मोडने होऊ शकतात। तुम्हाला क्वेश्चन पेपर आणि ओएमआर शीट वरती तुमचे जे काही पेपर आहेत त्या ठिकाणी होतील। एमपीएससी तुमचे जे काही पेपर आहेत तर ते पेपर ऑफलाईन पद्धतीने घेऊ शकते आणि तुमचा एकच पेपर असू शकतो। तर मित्रांनो, जे काही 8767 पद आहेत, ओके, तर त्यामध्ये काही पद हे 10वी पास वर असू शकतात, काही पद हे 12वी पास आणि काही पद हे तुमचे ग्रॅज्युएशन वरती असू शकतात। तर मित्रांनो, तुम्ही आतापासूनच अभ्यासाला लागायचं आहे। ओके, ही जी काय आहे तर ही ऑफिशियल अपडेट आहेत। महाराष्ट्र राज्याचे मृदा व जलसंधारण मंत्री जे आहेत तर त्यांच्या ऑफिशियल इंस्टाग्राम अकाउंट वरती तुम्हाला ही पोस्ट बघायला भेटेल। त्या ठिकाणी तुम्ही जाऊन बघू शकता। तर मित्रांनो, तुम्हाला आतापासूनच अभ्यास करायचा आहे। तुमची ही जी काही परीक्षा आहे तर या ठिकाणी यांनी दिलेला आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतली जाणार आहेत, म्हणजे एमपीएससी मार्फत घेतली जाणार आहेत। एमपीएससी मार्फत तुमची परीक्षा घेतली जाणार आहेत। ओके, तर तुमचे जे काही पेपर आहेत ते ऑफलाईन पद्धतीने होऊ शकतात। त्यानंतर तुमचा एकच पेपर हा मोस्ट ऑफ असू शकतो आणि डायरेक्ट त्या ठिकाणी तुमचं सिलेक्शन त्या ठिकाणी होऊ शकतं। तर मित्रांनो, नेक्स्ट जी काही अपडेट येईल तर ती आपण बघणार आहोत। एमपीएससी परीक्षा कशी घेणार आहेत, किती पेपर असणार आहेत, त्यानंतर बाकी जी काही अपडेट आहेत तर ती तुम्हाला वेळोवेळी आपल्या चॅनलवरती भेटत जाणारच आहेत। ओके, तर मित्रांनो, आता तुम्हाला अभ्यास करायचा आहे। तुमची जी काही ही जाहिरात आहे तर ही जाहिरात एक 4-5 महिन्यात पडू शकते। ओके, तर ह्या वर्षी पडू शकते किंवा नेक्स्ट इयरला तरी 100% पडू शकते। बघा, 8767 पद दिलेली आहेत, मिनिमम 5000 ची तरी पडू शकते। ओके, किंवा हे टोटल जितके काही पद आहेत तर तितक्या पदांची जाहिरात त्या ठिकाणी येऊ शकते। 10वी पास असेल, 12वी पास असेल, ग्रॅज्युएशन वरतीही येऊ शकते। ओके, तर मित्रांनो, तुम्हाला आतापासूनच अभ्यास करायचा आहे। आतापासून सरळ सेवाचा अभ्यास तुम्ही जर केला तर 4-5 महिन्यात तुमची पोस्ट त्या ठिकाणी निघू शकते। तर तुम्हाला बेसिक विषयांचा अभ्यास करायचा आहे। बेसिक विषय म्हणजे कोणते? मराठीमध्ये मराठी ग्रामरचा अभ्यास करायचा आहे। त्याच्यानंतर इंग्रजी असेल, त्यानंतर मित्रांनो तुम्हाला मॅथ आणि रिझनिंगचा अभ्यास करायचा आहे, गणित आणि बुद्धिमत्ताचा अभ्यास करायचा आहे आणि त्यानंतर जीकेचा अभ्यास करायचा आहे। हे 4 विषय तुम्हाला प्रत्येक एक्झामसाठी महत्त्वपूर्ण आहेत। कोणती सरळ सेवाची एक्झाम द्या तुम्ही, तर त्या सरळ सेवाच्या एक्झाम मध्ये तुम्हाला ह्या 4 विषयांचा अभ्यास हा करावा लागणारच आहेत आणि हे 4च विषय मोस्ट ऑफ सर्व सरळ सेवा एक्झाम मध्ये विचारले जातात। ओके, तर मित्रांनो, तुम्हाला जर सरळ सेवा भरतीचा अभ्यास करायचा असेल, त्यामध्ये तलाठी भरती असेल, ग्रामसेवक भरती असेल आणि इतर ज्या काही सरळ सेवा भरती होणार आहेत त्याचा जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर मित्रांनो, आपण एक नवीन बॅच सुरू करत आहोत, फाउंडेशन बॅच। त्या बॅचला जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही ह्या नंबरला कॉन्टॅक्ट करू शकतात, 8669391631। अत्यंत कमी फीज मध्ये आपण ही बॅच स्टार्ट करत आहोत। बेसिक पासून तुम्हाला सर्व काही शिकायला त्यामध्ये भेटेल। तुम्ही जर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राइब करा, टेलिग्रामला सर्वांनी जॉईन व्हा। तर आपण भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये। थँक्यू।